हां हां. मला तू कोणत्या गावचा काय धावण गाव मला कसं वाटत तू हो काय आजी कुठून आल्या तुम्ही? बुलढाणा जिल्हा. बुलढाणा. दरवर्षी येता की याच वर्षी आले? याच वर्षी आलो याच वर्षी आले. मागच्या वर्षी आले. आम्ही याच वर्षी हो काय. मित्रांनो भाऊ असा मंडप आहे आणि तुम्ही पाहू शकता खुर्च्या आता सध्या खाली आहे, कोणीच नाही आहे. आपण आता भीम जन्मभूमीत मुंबईमध्ये आतमध्ये जात आहे. MHOW महू मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर ही छावणीची जागा महार रेजिमेंटची सैन्याची इंग्रजकालीन छावणी. त्या छावणीमध्ये रामजी सकपाळ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार या पदावर कार्यरत होते. एकंदरीत पाहता बाबासाहेब आणि त्यांचा पूर्ण परिवार देश सेवेसाठी झिजला असं म्हणण्यात वावगं ठरणार नाही. कारण सैन्यात सुभेदार होते म्हणजेच सर्व देशाची सेवा ते करत होते. मित्रांनो आता आपण भीम जन्मभूमीच्या आतमध्ये आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता आजचा नजारा. आज 13 तारीख आहे त्यामुळे काही गर्दी आहे नाही आणि कसे पोर्ट्रेट काढलेले आहे. तुम्हाला एखादे व्हिडिओ दाखवतो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दुर्मिळ आणि ओरिजिनल छायाचित्राची प्रदर्शनी सारखी दोन्ही साईडनी लावलेले आहेत. माता रमाबाई आणि बाबासाहेब काढलेलं आहे. हे असं ठिकाण आहे की ज्यात इथं लिहून या चुकून कृपया गंदगी ना करे असं ह्या ठिकाणी लिहायचं काम पडलं नाही पाहिजे. तरीसुद्धा इथं लिहिलं आहे कारण लोक आपल्या शालीनता आणि सभ्यतेचा परिचय इथं देतात म्हणून असं लिहायचं काम पडत आहे. विधी मंत्रालय के कर्मचारी के साथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भन्ते धर्मशील 1932 पुन्हा पॅक्ट. अशा प्रकारे तळमजला आणि वरचा मजला अशा दोन्ही मजल्यामध्ये बाबासाहेबांचे छायाचित्र लावण्यात आलेले आहे. महार रेजिमेंट के सैनिकों के साथ डॉक्टर आंबेडकर. मित्रांनो आज 13 एप्रिल आहे आणि उद्या 14 एप्रिल आहे. उद्या एवढी गर्दी राहणार आहे की आपल्याला पाहायला भेटणार नाही म्हणून आजच आपण कमी गर्दीच्या टायमात व्हिडिओ करायचा प्रयत्न करत आहे. समता सैनिक दलासोबतचा हा व्हिडिओ फोटो आहे मुंबईचा. तुम्हाला जर भीम जन्मभूमीला काही सरळ हाताने मदत करायची असेल, दान करायचं असेल तर तुम्ही हा QR स्कॅन करू शकता. तर मित्रांनो इथं अशा प्रकारचे हे डॉक्टर आंबेडकर मेमोरियल आहे. परत फिरून आलो वाटते आपण. आता आपण आतमध्ये जाऊ. मी तुम्हाला दाखवतो आतमधील दृश्य.
धर्मदीक्षा घेतली त्यावेळी ज्या धर्मगुरू त्यांना दीक्षा दिली होती त्यांची सुंदर अशी प्रतिमा भगवान गौतम बुद्धाची सुंदर अशी पाहू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे सुंदर असे शिल्प इथं काढलेले आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संविधानाची प्रत डॉक्टर आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हातात स्वतः प्रत अर्पण करताना वरचा दरवाजा बंद आहे, आपण पाहू शकता. वरतही एक नंबर आणि या पायऱ्याचं स्ट्रक्चर पण किती खतरनाक केलेलं आहे आपण पाहू शकतो. रस्ता बंद असल्या कारणामुळे आपल्याला खाली यायला लागलं. मित्रांनो, आपण पाहू शकता स्मारकाच्या वर जाते वेळी आपल्याला असे दोन्ही साईडला छोटे छोटे हत्ती पाहायला भेटते. तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला असे हत्तीचे चित्र काढलेले आहे. आणि समोर एक पांढरी शुभ्र बुद्धाची मूर्त तुम्हाला दिसत असेल. खतरनाक मूर्त आहे. आणि इथं एक भव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि याच्या मागच्या साईडनं एक छोटंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे ते तुम्हाला दिसू शकते. तुम्ही पाहू शकता. आवाज व्हिडिओमध्ये थोडा कमी येत असेल, ॲडजस्ट करून घ्या, कारण सकाळपासून जेवलो नाही त्याचा परिणाम तर होणारच आहे. सकाळपासून काही कालपासून जेवलो नाही, काही खायलाच भेटलं नाही. आणि सगळीकडे अशा प्रकारचं पूर्णपणे रेड कार्पेट टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडे तिकडे खाली वरती. उन्हाळ्याचे पाय भाजले पाहिजे नाही म्हणून इथे तुम्ही पाहू शकता सगळीकडे असं रेड कार्पेट टाकलेलं आहे. आणि सुंदर असे वृक्ष झाडं आणून हे सजवायचं काम चालू आहे. पाहू शकता डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करणाऱ्या स्त्रिया फोटो काढू राहिल्या. आणि एवढ्या फोटो काढू राहिल्या का मला फोटो काढायला चान्स नाही. मी किती वेळचा उभा आहे फोटो काढायसाठी, पण काही चान्स नाही दिला. असं आहे मग आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमीचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल. थकलो होतो मग इथं बसलो. आता गर्दी काहीच नाही आहे. पाहू शकता आज 13 तारीख आहे. लोक येऊ राहिले, कमी गर्दी आहे. हे आपल्या आजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो पाहू राहिले, चांगली मूर्ती पाहू राहिली. तुम्ही पाहू शकता पूर्ण असे म्हातारे लोक होते जेव्हा मोठे गोष्टीचे. दरवर्षी तर आपण गावातले 14 एप्रिल करतोच, भीम जयंती साजरी करतो. पण एखाद्या वेळ जर बाहेरगावला जाऊन जर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या ठिकाणची 14 एप्रिल जर आपण साजरी केली, भीम जयंती साजरी केली, ती एक धन्यता वाटते. ही माझी दुसरी वेळ आहे तिथे याची. खूप वर्षाच्या आधी आलो होतो आणि आज आलो. तर हे ऐतिहासिक स्थळ आहे. ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला होता. आणि इथंच कुठेतरी एक चिंचेचं झाड होतं म्हणते. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झोका देत होते त्यांची आई वडील रामजी सकपाळ आणि माता रमाई भीमाई. आणि तुम्हाला सांगतो
पण हे स्मारक बांधण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. सहजासहजी हे बांधल्या गेलेलं नाही. खूप मोठा, तो मी तुम्हाला सांगतोच नंतर एका स्पेशल व्हिडिओमध्ये. आणि नंतरच हे स्मारक झालं. MP गव्हर्नमेंटनंच स्मारक बांधलं. ते मऊ या ठिकाणी मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर, ही छावणीची जागा आहे आणि सहजासहजी कोणाला दिल्या जात नाही. पण ही आता दिली आहे डॉक्टर आंबेडकरांचे नाव. डॉक्टर आंबेडकर मेमोरियलच्या बाहेरील हे भव्य शिल्प आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून अभिवादन करताना भीम अनुयायी. आणि बाजूलाच तुम्ही पाहू शकता एक छोटीशी डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती आहे, जेणेकरून सर्वांना मूर्तीला हार टाकता येईल आणि अभिवादन करता येईल अशा प्रकारे स्ट्रक्चर करून ठेवलेलं आहे. आणि हा एक अशोक स्तंभ. (1971) की बात है. सेंट्रल गवर्नमेंट ने वेरीफाई किया था कि सूबेदार रामजी सकपाल इस हेडक्वार्टर में रहा करते थे और बाबा साहब के जन्म भी इसी जगह हुआ था. पर ये सेना की जगह है, ये जगह मैं दे नहीं सकता, यह सिविलियन के लिए मना है. तब वहां के जो भंते थे उनका नाम भंते धर्मशील था और उस भंते धर्मशील ने जब इस जगह को देखा तब वो बड़े भावुक हो गए और उस घर को देखकर टूट गए. इस घर में एक साधारण परिवार रहा करता था. उन्होंने लोगों को इकट्ठा किया और बताया कि मैंने बाबा साहब जी का जन्म जिस जगह हुआ था उसकी खोज की है और हम वहां एक बोर्ड लगाएंगे और एक नीला ध्वज लगाएंगे. और उन्होंने वैसा ही किया. वहां एक ध्वज लगाया और एक बोर्ड लगाया. अनुमति नहीं थी. इस जगह में बोर्ड और झंडा उखाड़ कर फेंक दिया था. तब मेमोरियल समिति की स्थापना हुई और भंते जी ने 17 साल संघर्ष किया और 17 साल के संघर्ष के बाद इंदिरा गांधी जी ने जगह देने की घोषणा की और वीपी सिंह सरकार आई. तब वीपी सिंह सरकार ने जगह भी दे दी. लेकिन 17 साल के संघर्ष में घर पूरा खंडर हुआ था, गिर गया था, टूट गया था. तब भंते धर्मशील ने बहुत जोरों शोरों से प्रचार किया, प्रसार किया और 1991 को 3-4 लाख लोग इकट्ठा हुए और उसमें एक श्रद्धालु था जो बाबा साहब के घर को देखकर बड़ा भावुक हो गया. उसके मन में विचार आया कि बाबा साहब हमारे उद्धार के लिए इस घर में जन्मे थे, इस जगह में जन्मे थे. यहाँ की ईंट और मिट्टी कितनी पवित्र होगी, तो क्यों ना एक ईंट मैं अपने घर में ले जाऊं और रोज उसकी पूजा अर्चना करूं. उस बंदे ने एक ईंट निकाल ली और अपने बगल में छुपा दी. उसे बाकी लोगों ने देख लिया. उन्होंने उसे मना नहीं किया. उनके मन में भी विचार आया और सभी ने एक एक करके ईंट निकाल ली और 1.5 से 2 घंटे में पूरा घर सफा कर दिया. और वहां एक बहुत बड़ा पत्थर पड़ा था जो बाथरूम के लिए इस्तेमाल किया जाता है, उसे नानी का पत्थर बोलती है. वो पत्थर वैसे ही रख दिया था क्योंकि वो कोई लोग उठाकर ले नहीं जा सकते थे. और वहां एक इमली का पेड़ था और पेड़ के नीचे वो पत्थर रख दिया गया और कहते हैं कि उस इमली के पेड़ को भीमाई माता डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी को झूला झुलाया करती थी. और उस जगह ये बहुत बड़ा स्ट्रक्चर मेमोरियल खड़ा हो गया और उसी जगह अभी भी डॉक्टर आम्बेडकर जी की अस्थि कलश के रूप में वहां रखी गई. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.
आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन दर्जेदार व्हिडिओ घेऊन येणार आहे. The Library of Columbia University. हेच ते घर ज्या घरी बाबासाहेबांचा जन्म झाला, आणि हेच ते चिंचेचे झाड ज्या झाडाला झुला बांधला होता, आणि ते चिंचेचे झाड तोडून त्याच ठिकाणी हे भव्य स्मारक उभे करण्यात आलेले आहे. आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून जे स्मारक निर्माण झालं त्यांचा हा